समर्थ. घरात लक्ष्मी टिकत नाही, घरात लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही. आपली इन्कम एकच व्यक्ती कमवतोय, 4 माणसं आहेत पण एकच व्यक्ती कमवतोय. त्यामुळे घरात प्रगती हवी तशी नाहीये. मिस्टरांच्या पगारात ग्रोथ होत नाहीये. तर घरातल्या स्त्रीने किंवा पुरुषांनी पण रोज हा नित्यनेमी संध्याकाळचा हा उपाय करा. काय करा संध्याकाळचं? रोज संध्याकाळी तुम्ही कनकधारा स्तोत्र हे रोज वाचत जा. कनकधारा स्तोत्र झालं, श्री सुक्तम झालं, व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी 1 वेळा किंवा 3 वेळा वाचत जावा. तुम्ही महालक्ष्मी अष्टकम एकदा तरी नक्की वाचा आणि कमलाकारी मंत्र कमीत कमी 21 मंत्र जप करा. हे तुम्ही नित्यनेमाने जर रोज करायला सुरुवात केली तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहील, स्थिर लक्ष्मी राहील. तुमचे पैशाचे नवीन स्रोत सुरुवात होतील, नवीन स्रोत त्याची सुरुवात होतील. म्हणजे काही ना काही कामधंदा, जसं आपल्याला इच्छा असते, प्रत्येक हाऊसवाईफला इच्छा असते आपण काहीतरी कामधंदा करावं, घरात बसल्याचं मुलांना बघता बघता काहीतरी काम सुरू करावं, त्यांचे नवीन स्रोत सुरू होतील. आपल्या घरात जी येणारी लक्ष्मी ती अखंड राहील, स्थिर राहील, त्यामुळे आपल्याला मदत भेटेल. त्यामुळे हे उपाय हे तुम्ही मंत्रसूत्र रोज संध्याकाळी करा. तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल, तुम्ही जॉबला जातात असेल, तुम्ही घरात संध्याकाळची वेळ, तुम्ही उशिरा रात्री येताय कामावरून, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी करा. पण हे नित्यनेमाने तुम्ही घरात करायला सुरुवात करा. तुम्हाला खरंच घरातली चेंज तुम्हाला जाणवेल. तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारताना तुम्हाला दिसेल, ग्रोथ होताना दिसेल. तुम्हाला नवीन स्रोत सुरू होतील, पैशाचे नवीन मार्ग भेटतील आपल्याला, तुम्हाला नवीन चेंजेस तुम्हाला दिसेल. हे तुम्ही नित्यनेमाने करा. संध्याकाळी केलं तर अत्युत्तम राहील. पण संध्याकाळी काय करणार, वेळ असतो, सेकंड शिफ्टला जॉबला जाणाऱ्या महिला असतात, पण त्यांनी मॉर्निंगला सकाळी आंघोळ केले हा उपाय 15-20 मिनिटं लागेल, तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. हा उपाय तुम्ही करून बघा. खूप घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि घरातले निगेटिव्ह वाईब्स दूर होतात, आर्थिक परिस्थिती सुधारते, मिस्टरांचे वगैरे त्यांची ग्रोथ होत राहील. त्यामुळे हा उपाय करून बघा. सोबत तुम्ही विष्णू सहस्रनाम तुम्ही वाचलं तर खूप उत्तम आहे. पण वेळ नसतो, ते मोठं पण आहे, त्याला वेळ लागतो, 15-20 मिनिटं लागतात. तर तुम्ही ते ऐका. रोज जेवण करा, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम घरामध्ये ते लावत जावं आणि ते करताना जेवण करत जावा ऐकताना. ते तुम्हाला मग प्रगती तुमची दिसेल, तुम्हाला छान राहील. ह्या उपायाने तुम्हाला घरातली खरंच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल आणि परिस्थिती सुधरेल. घरच्या कुलस्त्रीने केलं तर उत्तम, ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी तर नक्की करा. हे उपाय संध्याकाळीच करा. मी त्यांना नक्की सांगेन. जॉबला जायला त्यांनी सकाळी केलं तरी चालेल, पण ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी संध्याकाळी नक्की करा. तुम्हाला वेळ नसेल तुमच्या मिस्टरांना सांगा, मिस्टर नसेल तर तुमची मुली असेल, मुलं मुली त्यांनाही करा, कारण त्यांनाही संस्कार झाले पाहिजेत, त्यांच्यावर बी संस्कार झाले पाहिजे. त्यामुळं घरात जी व्यक्ती कंपल्सरी संध्याकाळची असते त्याला यांनी उपाय केला तर खूप छान रिझल्ट भेटेल. श्री स्वामी समर्थ.